आप कहाँ पे जाते हैं फिर टॉयलेट के लिए? अभी आप टॉयलेट के लिए कहाँ पे जाते हो? उधर है तो हैंडीकैप हो ना? पानी के जाना था। बहुत तकलीफ आप ये 8 महीना हो गया हमको, बहुत तकलीफ। 8 महीना के दिन हो गया, तो ये 2 दिन बहुत तकलीफ है साहब। जाना पड़ता है। कॅम्प नंबर 3 येथील हे सरकारी शौचालय आहे. पॅनल नंबर 8 मधील सरकारी शौचालय आहे. त्या शौचालयाची अवस्था अत्यंत बिकट आहे. चांगले असताना देखील ते शौचालय तोडण्यात आलेलं आहे. त्यामुळे आज परिसरातील जे काही लोक असतील त्यांना शौचालयात जाण्यास त्रास होत आहे. आपण बघू शकता सोबतच समोर असलेला एक हँडिकॅप व्यक्ती आहे, अपंग व्यक्ती आहे, त्याला शौचालयात जाण्यासाठी लांब जावं लागत आहे. परंतु उल्हासनगर महानगरपालिकेचे सार्वजनिक बांधकामाचे अधिकारी शेवकाणी यांच्याशी बोलणे आहे. तुम्ही असं त्यांनी सांगितले की आम्ही फंड पास केलेला आहे, परंतु ते काम का होत नाही. महत्वाची बाब की आमदार कुमार आल्याने यांनी देखील या शौचालयासाठी 10 लाखाचा फंड दिला होता. त्यांचे केली, फोटो वगैरे व्हायरल झाले, बातम्या आल्या, परंतु शौचालयाची व्यवस्था जशी आहे तशीच आहे. त्यामुळे आता परिसरातील नागरिकांना अत्यंत त्रास होत आहे. सार्वजनिक बांधकाम खाते असो किंवा उल्हासनगर शहरातील अनेक जे नेते आहेत जे चमकेशगिरी करतात त्यांचं या शौचालयाकडे ध्यान नाही येतात. येणाऱ्या काळामध्ये जर अनेक नागरिकांचा उद्रेक झाला तर काय होऊ शकेल. सन्माननीय आयुक्त साहेब यांनी आता या गोष्टीकडे लक्ष द्यावे आणि नागरिकांची जे मूलभूत सुविधा असतील त्या पुरवण्याचा प्रयत्न करावा.